प्रकाश शेडगेने आरोप केलाय नाही सांगली लोकसभा निवडणुकीत मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सुरू आहे. ओबीसी कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान मराठा समाजाकडून दमदाटी आणि शिवीगाळ केल्याचा आरोप प्रकाश शेडगे यांनी केला. मराठा आंदोलनाकडून मराठा समाजातल्या लोकांनी ओबीसीच्या लोकांना ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार प्रकाश शेडगे यांच्या कार्यकर्त्यांना दमदाटी व शिवीगाळ करण्यात आली. कवठे महांकाळ तालुक्यातल्या खरशिंग गावात मराठा समाजातल्या तरुणांकडे दमदाटी शिवीगाळ झाली. प्रचार साहित्य वाटू दिलं नाही तो म्हणतोय. काय केलं नाही? प्रचार साहित्य वाटू दिलं नाही. हो. आणि शेडगेला आणि भुजबळला विरोध केल्याच्या भावनेतून शिवीगाळ केल्याचे आरोप. पुढच्या सोमवारी वगैरे नारायणगडावरती चांगली प्रेस झाली तर 3 तारखेला लावू ना. 3 मेला 3ला 5ला 3ला फक्त ऑफर राहील ना. 4ला या 4ला 3ला म्हणताय ना. 3 मेला. हॅलो चांगलं आता बघा दिसतंय का कॅमेरा ओपन मग कॅमेरा दाखवणार काय दाखवणार थांबा एक मिनिट परत रिस्टार्ट करतो. असं काही नसतं. भेटले का मिळाली. हॅलो फ्रेम मिळाली आता बघा. आपली जागा कुणाला द्यायची नसते. आपल्या आपण पटेल नारायणगडावरची सभा आहे 8 जूनला. कशा पद्धतीने त्याची तयारी सुरू आहे, कशा पद्धतीचं आयोजन असणार आहे, किती लोक येणार आहेत आणि काय आव्हान करा? नारायणगडाची 8 जूनला सभा आहे. तयारी आता सुरू आहे तिची थोडी पण फास्ट एक थोड्या आणखीन 8-10 दिवसानं पूर्ण ताकदीनं ती सुरू होणार. तयारी जोरदार आहे. 3 तारखेला पुन्हा तिथं नारायणगडावरती एक बैठक पण लावली. तिथं आणखीन निवेदन पाहणी दौरा पण त्या दिवशी त्या मैदानाचा नारायणगडच्या होणार आहे. पार्किंगची पाणी होणार आहे. कुठं कुठं काय काय व्यवस्था आहे, हॉस्पिटल कोणत्या बाजूनं उभारायचं आहे, तिथल्या सुविधेसाठी पाण्याची व्यवस्था कुठे, हे सगळं 3 तारखेला पाणी होणार आहे. लोकांनी येताना कसं यायचे, काय काय करायचे, त्यावेळेला कदाचित पाऊस असू शकणार आहे किंवा कदाचित कडक ऊन सुद्धा असू शकणार आहे. त्याला 6 रस्ते आहेत नारायणगडच्या पूर्ण वर येण्यासाठी. 6 रस्ते येण्यासाठी आहेत, त्यामुळं ट्रॅफिक जाम पण होणार नाही आहे. मोठमोठे रस्ते पण आहेत. येताना सोलापूर संभाजीनगर मोठा हायवे, एका बाजूनं विशाखापट्टणम ते कल्याण हा मोठा हायवे, आणि त्यामुळे ते त्रास ट्रॅफिकचा पार्किंगचा कसलाच होणार नाही. लोक
लोकांनी काय म्हणजे कशा पद्धतीने याची काळजी काय घ्यायची, काय सोबत आणायचं, नियोजन कसं करायचं येणाऱ्या प्रत्येकानं पाण्याची बाटली एक सोबत ठेवणं गरजेचं आहे. शक्यतो डबासुद्धा, जेणेकरून एकमेकाला आपल्याला कोणाला जेवायला नसेल तर जेवायला देता येईल. एखादी छत्रीसुद्धा पाऊस असेल किंवा प्रचंड ऊन असलं तरी संरक्षण होईल. डोक्यावर किंवा रुमाल तरी असला पाहिजे, छत्री नसेल तर एक रुमाल प्रत्येकाकडं. आणि शक्यतो त्यावेळी जास्तीचं ऊन पण नसणार आहे, कारण जूनचा महिना असल्यामुळं. पण तरी सगळी काळजी घेण्याबाबत आम्ही बी आणखी त्याच्यानंतर जे सोबत लागणार ते आपल्या प्रेसच्या माध्यमातून नंतरही पुन्हा सांगणार आहे. आणि ते निवेदनबद्दल सगळं त्याचा आराखडा टाकला जाणार आहे. आता इलेक्शन सुरू आहे, लोकसभा निवडणुका 3 टप्प्यांचं मतदान झालेलं आहे. 4थ्या टप्प्याचे मतदान आता होईलच. तुम्ही काल मतदान करून तुमचा लोकशाहीचा अधिकार बजावलेला आहे. वेगवेगळे राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीने प्रचार करतायत, मांडणी करतायत. तुमचं काय समाजाला पुन्हा एकदा सांगणं आहे काय? मी या पहिल्या दिवसापासून सांगतो, या निवडणुकीत मी नाही आहे. मग समाजाच्या खांद्यावरती यावेळेस जबाबदारी, ज्याला पाडायचं त्याला पाडा, कारण म्हणणार नाही याला निवडून आणा किंवा त्याला पाडा. पण एक लक्षात प्रत्येकाने ठेवणं गरजेचं आहे की आपल्या लेकराच्या आयुष्याचं जे आरक्षण राहिले सगळ्या सोयरीची अंमलबजावणी, मराठा आणि कुणबी एकाचे हा कायद्याच्या बाजून जो असेल त्याला सहकार्य मराठा समाजाने केलं पाहिजे. पण शेवटी काय की ही निवडणूक मराठा समाजाच्या हातात दिलेली, मराठा समाजाने आता ठरवायचं, कारण दोन्ही सारखेच आहेत. आमच्यासाठी हे दोन्ही सारखेच आहेत. त्यांनी वाटोळच केलेलं आहे, यांनी काय कुठं आम्हाला झोके दिले नाहीत. हे आता त्यांनी हे दोन्ही समाजाचे उपयोग नाहीत. पण नावीलाच आहे समाजाचा. आता आमचा उमेदवार पण नाही आहे आणि आम्ही रिंगणात पण नाहीत कुणी, कारण आम्ही अपेक्षा दिला नाही या राज्यात कुठं, कोणाला पाठिंबा पण दिला नाही. नावीलाज हे तर किंवा समाजानं आपल्या सगळ्या स्वरीच्या अंमलबजावणीच्या बाजून जो असेल त्याला सहकार्य केलं पाहिजे. कारण नुसतं उभं राहण्याचं तर मजा नाही, पाडण्यासुद्धा खूप मोठा विजय, पाडण्यासुद्धा मोठा विजय. असं पाडा ना ह्या वेळेच्या खाद्याला की त्याच्या 2-4 पिढ्या तरी पुढे उभा नाही राहिल्या पाहिजे कधी कुणीच, कारण पाडण्यात खूप मोठा विजय. एकीची भीती आहे मराठ्यांची. महाराष्ट्र बघतोय, एकीची भीती आहे. काही ठिकाणी पाटील तुमच्या नावाचा वापर केला जातोय, संभ्रम निर्माण केला जातोय. पाटलांनी मला पाठिंबा दिला किंवा त्याला पाडा असं सांगितलेलं आहे. त्याबद्दल थोडं स्पष्ट काय सांगाल तुम्ही? कारण तुमच्या नावाने बऱ्याच ठिकाणी अशा अफवा आहेत. मी समाजाला स्पष्ट सांगितलेलं आहे की या राज्यात महायुती असो किंवा आघाडी असो कोणाला पाठिंबा दिलेला नाही, कुठल्याच अपक्षाला पण दिला नाही, कोणालाच नाही या राज्यात पाठिंबा दिलेला नाही. पण असं जर कोणी गैरवापर करत असत तर मी माझ्या समाजाला मायबाप मानतो आणि माझ्या स्वार्थासाठी मी मायबापाशी गद्दारी करू शकत नाही. तसंच समोरच्याने सुद्धा त्याच्या स्वार्थासाठी मराठा समाजाला मायबाप मानून गद्दारी करू नये, कारण मायबाप अशी गद्दारी करणारे पैदास निवडणुकीत उभा असू नये. पाटील, एक महत्वाची बातमी आली आहे. प्रकाश शेंडगे आहेत, त्यांच्या गाडीवरती शाही फेकली आहे आणि चप्पल सुद्धा फेकण्यात आलेली आहे, चप्पलांचा हार सुद्धा घालण्यात आलेला आहे आणि हा प्रकार सुरू आहे. तर तो आरोप प्रकाश शेंडगेंचा आहे की हे सगळं मराठा समाजाकडून माझ्या विरोधात कारस्थान सुरू आहे. नाही, आता ते काय मी बघितलं नाही, काय असेल ते ही मलाही माहीत नाही. पण काय असं लोकशाहीच्या नियमाने बघितल्यावर असं करण्याची कोणीच कोणाविषयी करू नये जर खरं असेल तर, कारण लोकशाहीत प्रत्येकाला त्याचं मत मांडण्याचा अधिकार किंवा जाण्याचा अधिकार असं कोणीच करू नये. पण याच्यात दुसरं बी असं आहे की काही जागेवर असं होतं त्यांचेच कार्यकर्ते लावते मराठ्यावर लुटीचे. मी बऱ्याच जागेवर त्याचा खोज घेतले. काही ठिकाणी म्हणतोय मी की असं त्यांच्याच कार्यकर्ते त्यांना सहानुभूती मिळवायची मराठा आणि ओबीसी अशी, म्हणून ते स्वतःच आरडायला लावितात आणि स्वतःच मराठ्याच्या अंगावर ढकलून देतात ते मराठ्याचे करतात म्हणून त्यांना सहानुभूती मिळवायची. काहींचे खूप जागेवर प्रकार झाले तसे, तर तेच आरडायला लावणार त्यांचेच कार्यकर्ते, त्यांचंच सगळं फक्त मराठ्याकडून घोषणा द्यायला लावणार आणि नाव त्या आंदोलनाचं मराठ्याचं बदनाम करणार. ह्या शाळा आहेत काहीच्या शाळा आहेत सहानुभूती मिळवायसाठी मताची. पण गावखेड्यात काही नाही तसं. मराठा आणि ओबीसी हे राज्यातले जे आहेत नाटके हे थोडंफार मुद्दाम नाटकं करतात. त्यांच्या काचेवर पत्रक लावून त्यांना धमकी देण्यात आलेली की भुजबळांनी माघार घेतली तशी तू माघार घे, तर तुला कुठल्याही गावात फिरू दिलं जाणार नाही. चपलाचा हार. आता ते कोणी केलंय काय केलंय माहीत नाही. कोणी त्या कारचा चिटकेला, आता इतक्या काचाला चिटकून जाऊस तर त्यांचं लय आरक्षणावर बारीक लक्ष आहे. इतक्या काचाला चिटकून जाऊस तर. पण हे असं खरंच सांगतो मी मनातून, कुठं द्वेष करायचं म्हणून नाही,
असं करायला नाही पाहिजे. मग तो कोणत्या जातीचा असो, मराठ्याचा असो नाही ते ओबीसीचा असो, असं कोणीच नाही करायला पाहिजे एकमेकाशी. पण ते काही जणांचे स्टंट पण येतो. मी मागं 2-3 टप्प्यात बघितले मागच्या निवडणुकीच्या, काहीचा स्टंट आहे सहानुभूती मिळवायसाठी मराठ्याची विरोधी रोज झाला पाहिजे किंवा ओबीसीचा मराठ्याविषयी, मराठ्याचा ओबीसीविषयी, ते निवडून यासाठी त्या मतासाठी सुद्धा काही जण, बरेच जण नाटकं करतात. त्यांच्यात लोकांना आडायला लावितात आणि ते मराठी लोक आडायला लागले म्हणून सहानुभूती मिळवायची. पण ओबीसी मराठा गावात वाद नाही, त्यामुळे त्याला सहानुभूतीही मिळत नाही. त्यांनी केलेलं ते फेल जातं. याच्यामध्ये आणखी तुम्ही गावबंदी नाही केलेली, समाजाला पूर्ण अधिकार दिलेले, पण बऱ्याच ठिकाणी प्रचारासाठी गेलेली प्रकाश शेंडगेंनी निषेध केला या सगळ्या प्रकाराचा, घडलेल्या प्रकाराचा, आणि चौकशी करण्याची मागणी केली. मी आत्ताच म्हणलो ना, हे असं व्हायलाच नाही पाहिजे. एकतर लोकशाहीचा अधिकार आहे प्रत्येकाला, हे असं उमेदवार असो किंवा साधा माणूस असो. कारण साधा माणूस बी आमदारांच्या उमेदवाराच्या दारात गेला, त्यांनी भुसकून नाही लावला पाहिजे, त्याला बी अधिकार आहे. तिथून मागं असं प्रयत्न झालेत, मागणी मराठा आरक्षण करत गेल्यानंतर जनतेला सुद्धा हुसकून लावले त्यांच्या दारातून. कारण ते प्रतिनिधी आहेत, आमदाराच्या दारात जायला लागतं, मंत्र्यात जायला लागतं, त्यांनी काढू दिले. तसं उमेदवाराच्या दारात गेलेलं त्यांनी बी लोकांना काढून नाही दिलं पाहिजे. आणि उमेदवार बी कुठे येतात, किंवा ते उमेदवार असो किंवा ते माणूस असो, उमेदवारच असं म्हणून नाही कोणी असं करायला पाहिजे, हे माझं मत आहे. परंतु काही ठिकाणी जाणून बुजून हे घडून बी आणलं जातं. त्यांचं तिथं पत्रक जे लावलंय त्या पत्रकात असं म्हणलंय की मराठा समाज प्रकाश शेंडगेंना पाडल्याशिवाय राहणार नाही, असं सुद्धा त्या पत्रकात लिहिलंय. आणि धमकीवजा इशारे सुद्धा आहेत पत्रकात. नाही एवढं मराठ्याला बदनाम करायचं काम का? नुसतं मराठ्यानेच बरं लावलं एकट्याने. मराठी का दुश्मनी का त्यांची? हां, एकटे मग काही बोलून चालतं का कुठं? का मराठी का एकटे दुश्मनी आहे का त्यांच्या? प्रकाश शेंडगे साहेबांनी काय केलं एवढं? किंवा मराठ्याचं काय एवढं काय मागा लागले ते बी मराठ्याचे एवढे का मागा लागले? का मराठी त्यांच्या मागा लागते? कुठले कुठं पण नाही ना, एवढं काहीच झालेलं नाही. मी सांगितलं होतं, मला हे माझी स्पष्ट भूमिका असते, कधी पण हे करायलाच नको कोणीच कोणाला. तो उमेदवार असून सामान्य माणूस असो, लोकशाहीचा अधिकार एकमेकाला जाण्याचं, एकमेकाला जाऊ येऊ दिलं पण पाहिजे, मत मांडूही दिलं पाहिजे. पण काही ठिकाणी स्टंट बी होते ओबीसीचं मत मिळवण्यासाठी एक गट्टा. कारण यांच्याकडे ओबीसी सुद्धा नाही बऱ्याच जणाकडं. मग ते काय करायचं, तर मग मराठी लोकांना आम्हाला असं केलं, त्यांचेच कार्यकर्ते लावित आहेत आणि त्यांचेच कार्यकर्ते वर घेतात. बऱ्याच मतदारसंघात असे प्रयोग सुरू आहेत. मग ते ओबीसी एकीकडून हो, मराठी एकीकडून हो, याच्यासाठी काही ठिकाणी स्टंट सुद्धा करतात, स्वतःच घडून आणतात ते. स्टंट असू शकतो. मी त्यांना कुठं म्हणलं काहीला, आणि असलं तर मला काय माहिती, असू शकतो, मला काय माहिती आहे का नाही. एक आता जबाबदारी प्रश्नाचं उत्तर आपण दिलं पाहिजे म्हणून ते कुठं कुंकडेत मला मिळणे, मी इकडं मराठवाड्यात, तिकडं कोण काय करतंय मला काय तपास नाही. आणले धंदे करत नाही मी, माझा समाज बी नाही, मी बी नाही. आपलं काय असतं, समोर रोखठोक असतं काय असतं. पण आहे लोकशाहीचा अधिकार, त्यांना कोणी नाही अडविलं पाहिजे, त्यांनी कोणाला नाही अडविलं पाहिजे. त्यांनी कोणी काही ठिकाणी असं स्टंट करून मराठ्याला बदनाम बी नाही केलं पाहिजे. सहानुभूती मिळवण्यासाठी खूप मतदारसंघात स्टंट मिळवण्याचा प्रयत्न झालेले. पाटील, आधी असं म्हटलंय की या मतदार म्हणजे उमेदवाराला घरासमोर येऊ देऊ नका, त्याच्यावर लावा, बोर्ड लावा, त्यांना आपल्या गावात येऊ देऊ नका. पण आता लोकशाहीचा सन्मान करून तुम्ही सगळ्यांनी स्वातंत्र्य त्याचा वापर करण्याचा तुम्ही आता मोठेपण सुद्धा दाखवले. परंतु आजही गावामध्ये प्रचाराला गेलेले नेते असतील किंवा यांना हाकलून दिलं जातं, याबद्दल काय वाटतं तुम्हाला? कारण लोकशाहीचा हा सन्मान आहे, लोकशाही मानणारे तुम्ही स्वतः मनोज जरांगे पाटील आहेत, मग हे असं का व्हायला पाहिजे? त्याच्यात एक परफेक्ट प्रकार काल घडला. कवठे महांकाळ तालुक्यातल्या खरशिंग गावात ओबीसीची लोक गेले होते, तिथल्या मराठा समाजाच्या तरुणांनी दमदटी केली, प्रचार साहित्य वाटायला विरोध केला, शिवीगाळ केली आणि त्यांना काढून लावलं. हे सुद्धा प्रकाश शेंडगे यांनी केला. लोकशाहीचा सन्मान तुम्ही करताय, पण समाजातून ते ऐकायचं आता कोण करतंय आणि कोण नाही मला माहीत नाही ठिकाणचं. काही ठिकाणी स्टंट सुद्धा होते. पण मी याच्यात सांगितलं की असं व्हायला नको, म्हणजे इथं सगळं संपलं. असं कोणीच कोणाला करायला नको, समोरच्यांना बी नाही आणि जनतेना पण. लोकशाहीचं मत मांडण्याचा त्याला अधिकार आहे, मत मांडू दिलं पाहिजे प्रत्येकाला. मग तो कोणत्या जाती असो, मराठा असो नाही ते ओबीसी असो, कोणी एकमेकाला मांडू दिलं पाहिजे. परंतु काही ठिकाणी स्टंट सुद्धा झालेले, सहानुभूती मताची मिळून निवडून यायसाठी ते होत आहे. ते बऱ्याच ठिकाणी असं जाहीरपणानं ते उघड पण झालेलं. तेच काहीतरी घडून आणायचं आणि सहानुभूती मिळवायची. पाटील, लोकसभेत तरी तुम्ही अंक काढून घेतलेले आहे, पण वारंवार तुम्ही विधानसभेसाठी तयारी लागा असं समाजाला सांगताय किंवा तुमच्या सगळ्या समर्थकांना सांगताय. आता तरी तुम्ही पुढे न्यूट्रल असले तरी फुल ऑन होणार आहे तुम्ही विधानसभेत.
पूर्ण जोरदार. नो, आपण कवच खोटं बोलत नाही. आपण महिना झाली तयारी सुरू केली. यांनी जर सगळ्या सोयरीची अंमलबजावणी आणि मराठा आणि कुणबी एकच आहे कायदा जर पारित नाही केला, विधानसभेला मराठा मैदान आहे. हा, लोकसभेला काय होईल, समाजाच्या खांद्यावर जबाबदारी. त्यामुळं त्याच्यात एकही फोन राज्यात आपण कोणत्याच माणसाला केला नाही की याला मतदान करा किंवा याला करू नका, एकही. किंवा प्रत्यक्ष बी कोणी दाखवा. आपण नाही म्हणलं की नाहीच उतरत. जे होईल ते समाजाच्यावर जो पडेल तो पडेल, जे येईल ते येईल. पण मराठे पाडण्यात विजय आहे, त्याच्यामुळं पाडायसुद्धा असं पक्के झालेले. त्यामुळं नाही दिलं तर विधानसभा होणार आहे. आपला राजकारण मार्ग नाही, आणि दिलं तर मग नाही जाणार आपण त्याचं. सोशल इंजिनिअरिंगचा विषय म्हणजे सगळे समाज एकत्रित करण्याचा विषय प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा परवा दिवशी बोलून दाखवला. मनोज जरांगे पाटील आणि आम्ही लोकसभेवरचे सगळे गणित आधी कुणाला किती मतदान पडलं याच्यानंतर पुढची रणनीती करू, आणि मी मनोज जरांगे पाटलांसोबत कायम आहे असं त्यांनी वक्तव्य. लय मोठे आहेत प्रकाश आंबेडकर साहेब, तर आहेतच आहेत. विधानसभेला जाऊन आता नाही सांगा किती जण येताना किती काय भेटतेत आणि काय काय आहे यांना काचका कळन. मला त्या रस्त्यावर आणू नये. माझं प्रामाणिकमध्ये मला नाही राजकारण करायचं. हां, मला राजकारण नाही करायचं. मी सांगितलंच ना, ओबीसीचा कुठलाही नेता पण निघालाच विषय म्हणून कुणालाच आपण कधीच विरोधक मानलेला नाही, कोणाला. आता ते नाव घेतलं कोण आता, हां, त्या शेंडगे साहेब असतील, कोणालाच विरोध मानलेला नाही. त्याला सोडून, त्याला नाही सोडी. त्यांना वाटलं केलेलं आहे मराठीचं आरक्षण. या लेवलला सोडून मी बाकी कुठल्याच समाजाच्या माणसाला विरोधक मानलेला नाही. आणि गावखेड्यातल्या ओबीसीला तर नाहीच, पण त्याला एकट्याला नाही. कारण सगळ्यात जास्त वाटलं त्याने आरक्षणाचं केलेलं आहे. यांना कोणाला मानायचं कारण नाही. त्यामुळे मला नाही वाटत की ते काय मुद्दाम केलं असं कुणी काय वैयक्तिक बी काय असू शकतं, किंवा दुसरे कुणी ते चिटकवू शकते, ते पॉम्पलेट मराठ्यावर नाव घालू शकतं. कारण त्यांना कुणीच विरोधक मानलेलं नाही, कुणीच. त्याला तरी ते एवल्यावल्याला मानलेलं आहे, विरोधक म्हणतो मी तुम्हाला. पण गावखेड्यातल्या ओबीसीला नाही. आणि बाकीचे त्यांच्यासोबत जेवढे होते एवल्यावल्यासोबत एकालाही विरोधक मराठीने मानलेलं नाही, एकाला सुद्धा कधी. आणि एका शब्दानं बाकीच्या नेत्याला दुखवल्या सुद्धा. तुम्ही आपल्या 7 महिन्यातल्या बाईट दाखवा किंवा भाषण दाखवा, एकाही ओबीसीच्या नेत्याला मी दुखवलेलं नाही किंवा माझ्या समाजाने बी. ते आता सहानुभूती मिळवण्यासाठी कोणाचे एकूणकडे चिटकीत येत, तसंही प्रकार होऊ शकतं. आणि ते असेल खरंच तर करू नये. तरी लोकसभेमध्ये तुम्ही अगदी शांत बसला असला तरी लोकसभेवर तुमचा प्रभाव फार मोठा आहे. तुम्ही त्यांचं नाव घेतलं, छगन भुजबळांची उमेदवारी नाकारली गेली आणि इतर ठिकाणी सुद्धा सगळे जपून पावलं टाकताय. तुमचा प्रभाव कसा दिसतोय? कारण नरेंद्र मोदींना जेवढ्या सभा मागच्या वेळेस घेतल्या नाही त्याच्या दुपटीने सभा मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात घेत आहे. हा तुमचा प्रभाव आहे, मराठा समाजाचा धाक आहे. नाही, आता तुम्ही विषय काढला म्हणून सांगतो की मोदी साहेबांना इतक्या लहान इकडं खाली लक्ष देणं काही गरजच नव्हती. आणि त्यातले त्यात गोदापट्ट्यातल्या मतदारसंघात द्यायलाच नको होती. कारण ते असं माझ्या बघण्यात आहे, ऐकवत नाही म्हणणार त्याला, बघण्यात आहे. कारण हे जबाबदारीने बोलतोय मी. मोदी साहेब शक्यतो त्यांचं चिन्ह सोडून दुसऱ्याच्या प्रचाराला देशात कुठेच गेले नाही. याला जोडून महाराष्ट्रात 5% पहिल्यांदा झाले. याला आणखीन एक जोडून आहे की मराठा समाजाची एकीची भीती आहे, मताची भीती नाही, ती दाखवायची यावेळेस मताची भीती. कारण एकीची भीती कशी आहे, प्रत्येक टप्प्यावर त्यांना मोदी साहेबाला आणायचं पंतप्रधान. इथंच मराठा जिंकल्याला, इथंच मराठा जिंकल्या की त्यांना प्रत्येक टप्प्यावर मोदी साहेबाला आणायची वेळ आली. 5 टप्पे केले, ही एक बाजू त्यांच्यासाठी, आणि दुसरी बाजू प्रत्येक टप्प्यात त्यांना मोदी साहेबालाच आणायचं. मराठा इथंच जिंकलेला आहे. मराठ्याची एकीची प्रचंड भीती. आता पाहिजे मताची, आणि मराठ्यांनी ते करावे. मराठ्यांनी लक्षात ठेवायचं, ओळख विसरू नका आणि सगळ्या स्वारीचं अंमलबजावणी विसरू नका. लेकरं डोळ्यासमोर ठेवून सहकार्य करा. पाडण्यात खूप मोठा विजय उमेदवाराचा असावा असं काय नाही. उगाच काही जणांनी स्वतःच्या स्वार्थासाठी विनाकारण अर्ज व अपक्ष भरायचं आणि आमचं नाव वापरायचं. कधीच ज्या समाजाला मायबाप मानतो त्या मायबापाला विकणाऱ्या अवलादी व्हायचं नाही कोणीच. स्वस्वार्थासाठी अजिबात मायबाप समाजाला विकायचे अवलादी व्हायचं नाही. छगन भुजबळांची उमेदवारी नाकारली गेली, हा मराठा समाजाची एकीचा विजय. त्याचं काय जाऊन तिकडे.
त्याला काय त्याला पुढे कोणते हे देत आहे कोण ते आणतं उड्या हाणतं उड्या उगा आपलं हां ओबीसी म्हणायचं हाणतं उड्या ते त्याचं काय नाही तेव्हा त्याला कोणीच नेता नाही म्हणतं ओबीसीचा कोणीच नाही लय विरोध करतो दुसऱ्या त्याच्या मतदारसंघात उभा राहायचं म्हणतं लगेच विरोध करतो परळीचे त्यांना नाही केला इतकं खुनशी येते चल धन्यवाद. पाटील तुमच्या नावाचा उपयोग करून बरेचसे असे उमेदवार आहेत ते म्हणतात की मला पाटलांनी सांगितलं निरोप दिलाय किंवा मला ह्या निवडणुकीमध्ये लढायचंय मला मदत करा त्यांना काय सांगा किंवा तुमच्यासोबत येऊन फोटो व्हिडिओ खाते जातात तुम्ही त्यांना काही बोलत नाही पण त्याचा सुद्धा सोशल मीडियावर वापर केला जातो मी भेटलो मला पाठिंबा दिला नाही समाजालाच सांगतो मी सरळ मी एक समाजाचं लेकरू म्हणून काम करतोय त्यावेळेस माझ्याजवळ कोणी आलं तर हातात हात द्यायलाच लागतो मला त्याच्या खांद्यावर हात फिरायलाच लागतो त्याच्या पाठीवर हात फिरायला लागतो त्याचा गैरउपयोग अस्सल मराठा म्हणूनच समोरच्याने केला पाहिजे त्याचा गैरवापर करून स्वतःच्या स्वार्थासाठी तुझे 2 लेकरं तू सुखी करशील पण करोडो मराठ्यांच्या लेकराचा वाटोळ करू नको हे माझं त्या जे नाव वापरतात किंवा आंदोलनाचा फायदा घेतात त्यांना सांगणं तुझ्या स्वार्थासाठी जातीचं नको वाटोळ करू ही जात खूप दिवसांनी एकत्र आलेली तुझे 2 लेकरं सुखात राहते पण करोडो समाजाचं पाप डोक्यावर घेऊ नको जर तो तळतळाट तो सुद्धा डोक्यावर घेऊ नको कारण मी स्वस्वार्थासाठी कशाला शिवलेलं नाही कोणाच्या एक दमडीला सुद्धा शिवलेलं नाही जरा भानावर या बाकीचे सगळे तुम्हाला काय मिळेल आर्थिक तुमचं काय मला माहीत नाही त्याच्यासाठी एवढा मोठा समुदायाचं वाटोळ करू नका विनाकारण कुठेही उमेदवार दिलेला नसताना तुम्हाला हवंच कशाची राजकारणाची जात मोठी व्हायला लागली त्याची हवंच नाही आत्तापर्यंत या आठवड्यात 27 PSI फक्त आरक्षणावर झाले याचं भान राहू द्या गोरगरिबाचे लेकरं मोठमोठे अधिकारी व्हायला लागले तुमच्या स्वस्वार्थासाठी कशाला वाटोळं करता या आठवड्यातलं सांगितलं मी फक्त मागचं तर आरक्षणचे प्रमाणपत्र मिळाल्यापासून मला माहिती नाही मी सहज माहिती घेतली म्हणून मला माहिती हे बघा डोळ्यासमोर ठेवा कोणीतरी उभं राहायचं सांगायचं मग तो उभं राहायचं कोणीतरी प्रचाराला गाडी द्यायची मग तो उभं राहायचं तुला जात डोळ्यासमोर ठेव लोक दारासुद्धा उभा नाही करायचे काही वेळेस हां इतके थुतू करतील राज्यातल्या मराठा समाजाच्या जीवावर उभा राहणारा विचार करा जात मोठी करा पाडण्यात विजय आहे मोठा तितका रात्रंदिवस फिरणा पाडायसाठी पाडण्यात खूप मोठा विजय प्रश्न म्हणतो